ती जमीन जर विकली ना तर आपले खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत फायनान्शियली. हो पण त्या पैशांवर सगळ्यांचा अधिकार आहे. घर मी चालवतो, कोणी येतं का माझ्या मदतीला? रेवतीचं लग्न आहे, पिहूचं लग्न आहे, प्रथमचं शिक्षण आहे, हे सगळं फक्त माझ्याच खांद्यावर आहे, लक्षात घे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच या पैशाचं प्लॅनिंग केलंय मी व्यवस्थित. असंच चालू राहिलं तर ह्या प्रेशरमध्ये मी कायमच राहणार. काय बेसिक अपेक्षा करतोय मी तुझ्याकडं? काय म्हणणं आहे माझं? हे जा इथे सही कर. नाही तरी पण एकदा तुम्ही जरा विचार. काय विचार करायचा आहे? मला कळत नाही अनु, सगळ्या जगाचा विचार करतेस तू. तुला माझा विचार येत नाही का ग कधी तुझ्या मनात? नाही तसंच आहे. तो भालेराव माझ्याकडे पैसे मागतोय, इतका त्रास दिला त्याने मला, आणि यावेळी तो मुदत वगैरे देणार नाही, डायरेक्ट ठोकेल, गोळी घालेल मला, येईल माझी बॉडी घरी. मग ह्या बांगड्या फोड, रडत बस, ते सगळे पैसे उरावर घे, सगळ्यांना वाटून टाक, मी बघतो ना परत देतात का. हो काय बोलताय तुम्ही? मी करतेच आहे. मी इथं कर सही कर, कर इथे सही कर, कर ना. पण तुम्ही असं काही बोलू नका. नाही बोलला. अहो ते रेवतीच्या लग्नाचं. तिचं लग्नाचं काय? नाही तुम्ही म्हणाला होता ना की तिच्या लग्नाचं आपण आता. हो करणार ना आपण, लगेच करणार आहे बघ. आता ही सही झाली, आता पैसे आले की रेवतीचं लग्न आपण करणार व्यवस्थित. आता तो मुलगा घरी यायला तयार आहे का हे समजायला हवं. त्याची जर तयारी असेल तर लवकरात लवकर घरी बोलून घेऊया. उद्या सकाळी रेवतीला पुन्हा आठवण करून द्यायला हवी. चला, हिची सही झाली, मोठं टेन्शन गेलं. उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला असणार आहे. हवी, तू काल गिफ्ट छान आणलेस सगळ्यांना. चला शर्ट आवडलं तुला? हो म्हणजे काय, कलर माझा फेवरेट एकदम, आणि फिटिंग पण मस्त. काय रे? काय झालं? काय उपमा छान आहे. हा चहा पण छान आहे, घेऊन बघ, चहा घेऊ. हा घेते. हवी, आपल्या त्या केसचं काय झालं? एवढ्यात तारीख होती ना? परवा. अच्छा, परवा तारीख होती, आता पुढची तारीख दिली आहे. कोर्ट म्हणजे ना. नाही बरोबर आहे, तू आहेस म्हणूनच मी शांत आहे, इतके दिवस गप्प आहे. पण अरे जर एवढा लेट होतोय तर आपण वकिलांवर प्रेशर आणायला हवं ना. मी खूप प्रेशर दिलंय, मागेच लागलोय त्यांचं. तू टेन्शनच घेऊ नको, बघ मी आहे, तू खा. अरे मी मोठा मुलगा आहे ना घरातला, मला पण बघायला हवं ना काहीतरी. एक मिनिट, विश्वास नाही आहे का तुझा माझ्यावर? मी खोटं बोलतो असं वाटतंय का तुला? भाऊजी, पैशांचा विषय आला ना की मोठी मोठी लोक खोटं बोलतात.
संभाषण आमच्या दोघांमधलं आहे. पैशाचे व्यवहार आम्ही दोघं बघू. तुम्ही कशाला बोलताय मध्ये? का नाही बोलायचं मी? नाही, मी पण या घरची मोठी सून आहे. पण सुनेचं कर्तव्य पार पाडताना कधी दिसला नाही. तुम्ही ना आता विषय दुसरीकडे नेताय. तुम्ही केसचं काय चाललंय ना ते सांगा. अहो भाऊजी, प्लीज खाताना हा विषय नको. का नको? नाही, आम्हाला पण समजायला हवं ना इस्टेटीचं तुम्ही लोक काय करताय ते. आणि पैशांच्या व्यवहारात ना आम्ही दोघं कधी कुठेच नसतो. असं झालंय का? बरोबर आहे तुमचं. मग आता असं करूया की यानंतर सगळे व्यवहार तुम्ही बघा. पण फक्त व्यवहार नाही बघायचे हा वहिनी, घर सुद्धा तुम्ही चालवायचं. ते कसं आहे ना, दादाच्या नोकरीवर घरातला खर्च भागत नाही. पण मी कधी काही बोललो नव्हतो. हा याचं कमवतो तो तुमच्यासाठी वापरतो. रेवती तिचं कमवते, ती तिचं वापरते सगळा पैसा. मला 2 मुलं आहेत. मी एकटा कमवतो, मी त्यांच्यासाठी कमवतो, मी माझ्या फॅमिलीचं करून प्लस या घरासाठी सगळं करतो. कदर तर नाहीच या गोष्टीची कोणालाच. करा ना तुम्ही, करा सगळं करा. ह्या घरासाठी काय काय लागतं ते सगळं करा. घराची पाणीपट्टी, घरपट्टी तीही मीच भरतो. घराचा काही मेंटेनन्स असेल तोही मीच करतो. आणि काहीच प्रॉब्लेम नाही. उद्यापासून हे सगळं उलटं करूया. दादा घर खर्च वगैरे सगळं बघणार आणि तुम्ही स्वयंपाकघर. नुसतेच अधिकार गाजवून काही होत नाही ना, त्यासाठी पात्र व्हावं लागतं. आमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून आम्ही घरात पैसे देत नाही. मग माझ्याकडे काय पैशाचं झाड आहे का बाहेर? जातो आणि 500च्या नोटा तोडतो, बंडल भरतो, गाडीत घेऊन जातो. मी सुद्धा मेहनत करतो, जीव तोडून दिवस रात्र मेहनत करतो, तेव्हा या घरासाठी पैसे येतात. बाकी कुणीही पैसे देत नाही मला. जेव्हा आबा या केसेसमध्ये अडकले ना, तेव्हा आबांनी मला हात मारली. याला का नाही मारली? कॅपॅसिटी लागते ना तेवढी, जी माझी आहे असं आबांना वाटलं. पण जेव्हापासून या केसेस ओपन झाल्यात ना, तेव्हापासून आजपर्यंत मी या सगळ्या प्रोसेसमध्ये, आज सुद्धा कोर्टाच्या खेट्याना मी एकटा मारतो. काय ना, जबाबदारी हे सगळं पाहिजे असेल ना, तर तेवढी कॅपॅसिटी हवी, तेवढं कॅलिबर हवं आणि तसं वागायला हवं त्या मॅच्युरिटीने. तुला बोलत नाही आहे मी काय रे, यांना फक्त मलाही खायची आहे. भाऊजी, हे एवढं सगळं बोलून तुम्ही तोंड बाहेर काढू शकत नाही आहात. जर आबांनी आम्हाला इन्व्हॉल्व केलं असतं ना, तर राजनने पण लक्ष घातलंच असतं. आणि तो विचारतोय ना तुम्हाला, वकिलांचा नंबर द्या, त्याला बोलायचं, मग द्या ना नंबर. अरे पण प्रॉब्लेम काय आहे? कशाला हवाय नंबर? अभि दादा सांभाळतोय ना, मग राहू दे ना. तुम्ही सगळे कृपा करून शांत व्हा आता प्लीज. आई तुम्ही सांगा नाही ना काहीतरी. तू पण आमचंच तोंड बंद करणार, तुझं काय जातंय ना. आबांनी सगळी इस्टेट तुझ्या नावावर केली आहे. हे दोघं नवरा बायको मिळून ना सगळी इस्टेट कधी गपचूप कशात घालतील ना, आपल्या कोणाला कळणार पण नाही. गुपचूप कशाला? आबांनीच सगळी प्रॉपर्टी माझ्या मुलांच्या नावावर केली आहे. गुपचूप कशाला? डंके की चोट पे.
काय ना वहिनी, एक लक्षात घे, जर माझी नियत घाणेरडी असती ना, मी नीच असतो ना, तर हे पैसे सगळे लाटून केव्हाच परदेशी शिफ्ट झालो असतो. घ्या, नाही म्हणजे तसा विचार आहे ना डोक्यात. जास्त बोलतेस हा वहिनी, आता खूप जास्त होत आहे. नाही एक मिनिट, मी गप्पा आहे म्हणून वाटेल ते ऐकून नाही घेणार आहे मी. काय आहे ना, पहिल्यापासून आमच्या इस्टेटीवर तुमचा डोळा होता, ही गोष्ट मला माहितीच आहे. आणि जितकी ही गोष्ट मला माहिती होती ना, तितकीच आबांना पण माहिती होती. आणि म्हणूनच घरातली मोठी सून असून सुद्धा तुम्हाला या सगळ्या मॅटर पासून आबांनी लांब ठेवलं. काय बोलताय तुम्ही? ऐकलंस ना राजन? नाही, तुझे बंधुराज काय बोलतात ऐकलंस ना? तुमच्या टिचभर प्रॉपर्टीवर डोळा होता माझा, नाही म्हणून मी माझ्या माहेरची गडगंज श्रीमंती सोडून तुमच्या सर्कशीमध्ये आले. तुमच्या हंतरच्या तालावर नाचायला. काय बोलताय तुम्ही? ह्या प्रॉपर्टीची ना गरज नाहीये मला. माझ्या माहेरी ना पैशांच्या राशीत लोळत मोठी झाली मी. त्या प्रॉपर्टीचं कौतुक मला नका सांगू. मग जर राशीत लोळत होता तर त्यातलं काय आणलं नाही तिकडे. आणि जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा तर हात वर केले होते ना तुम्ही आणि हिने सुद्धा. मी नेहमी माझ्या माहेरून पैसे आणले. सीमा, तू माहेरून पैसे आणतेस ते इथे सांगू नकोस. ते पैसे तू तुझ्या शान चौकीसाठी खर्च करतेस. त्या छान चौकीसाठी ना मला माझ्या नवऱ्याचा हक्काचा पैसा हवाय. राजन, तू का गप्पा तरी बोल ना काहीतरी. सगळं काही मीच बोलायचंय का? ठीक आहे, बोलतो. अविनाश, मला फक्त एवढंच म्हणायचंय की या घरातला मोठा मुलगा आहे मी. आपल्या कोर्ट केसेस, घरात जे काही होईल ते मला समजायला हवं, एवढं माझं म्हणणं आहे. तू का लोड घेतोयस? तिचं नको ऐकू तू. अरे ही भांडणं लावते आपल्यात. दोन सख्ख्या भावांमध्ये भांडणं लावतीये ती. तुला समजायला हवं, बरोबर आहे, पण तुला समजतं का ते? अच्छा, मला नाही समजत. नाही समजत तुला, म्हणून तर तू नोकरी करतोयस ना. आबांनी तुला बोलवलं होतं का दादा? नव्हतं बोलवलं. माझ्यावर जबाबदारी टाकली. अख्ख्या प्रोसेसमध्ये मी एकटा होतो. तुला आता अचानक उभं केलं तर तुला काय कळणार आहे त्यातलं? आबांनी तुझ्यावर जबाबदारी टाकली, मग केअरटेकर अनुला का केलं? मुलांच्या नावावर केलं ना. अरे पण मुलं माझीच आहेत ना, म्हणून तर मी तुला सांगतोय, तुला काहीच माहित नाहीये. बरं ओके, चल मी तुला विचारतो, आबांचा हॉस्पिटलचा खर्च किती? नाही माहिती. आईला कुठली औषधं चालू आहे, तिच्या गोळ्यांचा खर्च किती? तुला नाही माहिती. आणि म्हणूनच मी तुला सांगतो की हे सगळे मी हँडल करतोय, तर मला करू दे. कर ना, तू हँडल कर, पण मला घे ना त्याच्यात इन्व्हॉल्व करून. मोठा भाऊ आहे ना मी. सारखं बायकोच्या पदराखाली लपणं मला जमत नाही. काय ना, तुझा आत्ता बोलविता धनी कोण आहे हे सगळ्यांना कळत आहे. तुझं स्वतःचं मतच नाहीये, त्याचं कारण आहे तू ना लुजर आहेस, लुजर. आणि हे मी तुला म्हणतोय. अरे मोठा भाऊ आहे मी तुझा, याचं तरी भान ठेव. कसं एवढं महाग आलं तुला? हा, काय करताय तुम्ही?
मुलांसमोर पैशांवरून भांडणारा. भाऊजी प्लीज, अशाने काय संस्कार होतील मुलांवर. आई बोला ना त्यांना काहीतरी, मी काय सांगू. दोघांचंही म्हणणं बरोबर आहे. मी एवढं सांगू शकते, दोघेही शांत राहा, भांडू नका. भाऊजी, मी माफी मागते, पण तुम्ही प्लीज शांत व्हा. आणि काय बोलताय तुम्ही, तुझे पैसे माझे पैसे. भावाभावांमध्ये तुझं माझं कुठे आलं. हे आपले पैसे आहेत, हे जे काही आहे ते आपलं आहे, हे घर आपलं आहे. त्यामुळे जो काही खर्च होतोय तो घरासाठी होतोय, त्या घरातल्या माणसांसाठी होतोय. पैसा रक्ताच्या नात्यापेक्षा मोठा झाला का दादा. तुम्ही जे काही वागताय त्यामुळे मुलांवर काय परिणाम होईल. आईंना किती त्रास होईल याचा विचार करा ना. प्लीज शांत व्हा. कॉलर पकडली ना तू माझी. त्यांनी कॉलर पकडली हा माझी. लक्षात ठेव तू बघताय. अहो ऐका ना, आता भाऊजी शांत झालेत ना, तुम्ही पण शांत व्हा. तुम्ही चला, उपकार केला का तुम्ही शांत? तुम्हाला ऑफिसला जायचं. चला तुम्ही. उशीर नको होतोय. सांगू का मला. लक्षात ठेव तू. त्यांनी कॉलर पकडली आहे माझी. लक्षात ठेव. शांत राहा रे. हे या एकेकाचा बदला मी घेणार. कोणाला सोडणार आहे हा अविनाश बघा. भाऊजी, तू कशाला मध्ये पडलीस का. आणि मोठी अक्कल शिकवणारी. सीमा वहिनी काय बोलताय तुम्ही. आपण आज आलोय या घरात. ही भावंड जन्मापासून एकत्र आहे. आणि पैसा काय हो, आज आहे उद्या नाही. आज येईल उद्या जाईल. पण वहिनी, नाती ही कायम टिकून राहतात आणि ती टिकून राहायला हवीत. वाक्य छान होतं पण तुझ्या तोंडी शोभत नाही. हे तुझी ती रेडिओवाली बाई आहे ना, ते छान छान बोलते आणि बक्कळ पैसा कमवते. तिचा शहाणपणा आमच्या तोंडावर मारायला तुझं काय जातंय ग. शेवटी पैसाच सर्वस्व असतो, नाती नाही. अगं, मला नाही पटत हे. कारण पैसा आज आहे, उद्या नाही. पैसा मऊ गादी मिळवून देतो वहिनी, झोप नाही. पैशामुळे अन्न मिळतं पण भूक नाही. पैशांमुळे माणसं विकत घेता येतात पण खरी नाती नाही. आणि खरी नाती मिळवायला आणि टिकवायला प्रेम आणि विश्वास लागतो. जे पैशाने विकत मिळत नाही. आई, काय करतेस. अगं, सामानाची यादी करते. तू निघालीस. हो. बर, ती केस नीट कर. हां, 2 किलो रवा, 5 किलो साखर,
2 किलो चहाची पावडर, 2 किलो डाळ आणि अर्धा किलो बदाम. काय? अर्धा किलो बदाम? अगं बदाम किती महाग आहेत माहितीये ना तुला? आई, पिहू आणि प्रथमसाठी वाढतं वय आहे ना, पौष्टिक खाणं मिळायला हवं. ह? मला शहाणपणा शिकू नकोस. प्रथम तर ठीक आहे ग, तो मुलगा आहे, पण या तुझ्या पोरीला कशाला पाहिजे नको ते चोचले. आजी आई, पिहू पण शिकते, खेळते, तिचं पण वाढतं वय आहे. प्रथम सारखं तिलाही पौष्टिक खायला हवं. आणि आपण मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव कशाला करायचा? आई, तुम्ही स्वतः एक स्त्री आहात ना? हे बघ, तुझी अक्कल तुझ्याकडे ठेव, मला शिकू नकोस. तुम्ही पण एक स्त्री आहात. आई, उद्यापासून खरंच मला बदाम देऊ नकोस. आता तर ते पचणार पण नाही. नकोच खाऊ तू. अगं, तुला खायला घालून काहीच उपयोग नाही. उद्या लग्न करू सासरी जाशील तू, आम्हाला काय फायदा आहे? सिरियसली मुलगी म्हणून मला ही ट्रीटमेंट मिळते का तुझी मुलगी म्हणून? मग आत्याला वेगळं नाही का? ती पण घरातली मुलगीच आहे ना. पिहू, तुला किती वेळा सांगितलं राजा, असं तू मी करून घरात वाद घालायचा नाही. आणि मोठ्या आहेत ना त्या, जुन्या लोकांची मतं आहेत ती. आता नाही बदलता येणार बाळा. आई, ती आजी पण हिच्याच वयाची आहे ना. ती माझे किती लाड करते, मला प्रेमाने खायला देते, मला जवळ घेते. काय 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 चाललंय दोघींचा कुसूर पुसूर? सामान आणणार आहेस ना? ही गुरुजींना सांगून मूर्त काढायला सांगू काय? पिहू, तू पण निघतेच आहेस ना? हो. आलेच मी तुझ्या बरोबर. याही बाबांनी आणलेल्या नवीन चपलेचंच उद्घाटन करा. घालते. आलेच बॅग घेऊन. ती केस नीट कर ग. पिऊ, निघूया. हो, काढ ग हे. आई, जाऊन येतो. पाण्याची बॉटल घेतलीस का? हो. सगळं घेतलंयस ना मी? हो. पिहू, माझ्या चपला बघ. माहित नाही कोणी केलं हे. कोणी केलं असेल पिहू? हे या उंदराने किंवा कुत्र्याने चावल्या नाही आहेत ना? अगं, किती भोळी आहेस तू. नीट बघ, त्या चपला कोणीतरी मुद्दाम कापून ठेवलाय. काय? असं कोण आणि का करेल? या घरात खूप लोक आहेत ज्यांना तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघवला नसणार. त्या बाबांनी आणलाय. कोणाकोणाला पोटदुखी झाली असणार. चपला तुटल्या त्याचं काही नाही आहे ग मला, पण या अविनने इतक्या प्रेमाने आपणहून माझ्यासाठी आणल्या होत्या. त्यांना हे बघितल्यावर किती वाईट वाटेल. त्यात पैशांचंही नुकसान झालं. ते ह्या चपल्यांची अशी अवस्था झाली आहे, दुरुस्त करून तरी मिळतील का ग? आपले ते नाक्यावरचे काका आहेत ना, त्यांना दाखवूया आणि बघूया ते करून देतील का. आई, जर या नीट झाल्या तर त्या तुझ्या रूममध्ये ठेव. ज्यांनी कोणी तुझ्या चपला कापल्या आहेत ना, त्यांचं कधीच भलं होणार नाही. पिहू, असं नको बोलूस ग. आपण आपल्या शत्रूचंही वाईट चिंतू नये आणि भरल्या घरी आपल्या तोंडाने ना असं वाईट शब्द काढायचे नाही. वास्तू नेहमी तथाच तू बोलत असते. तसं असेल तरी पुन्हा पुन्हा बोले. तुला त्रास देणाऱ्यांचं कधीही चांगलं होणार नाही. पिहू, काय करतेस तू? चल निघूया. आता काय घालू मी? जुन्या चपला घालते.
दे मी धरते अगं. असू दे माझ्याकडे. चल. तुझ्यासारखी सुंदर मुलगी मी आजवर नाही पाहिली. आय स्वेअर. ओ रिअली? नुसता फोटो पाहून इतका प्रेमात पडलास? कोयशाक. बाय द वे नेहा, माझ्या पेरेंट्सना ना थोडी माहिती हवी आहे तुझ्या घरच्यांबद्दल. आय मीन तुझ्या घरी कोण कोण असतं, तुझे पेरेंट्स काय करतात वगैरे. वेल या मी आणि माझे मॉम डॅड आम्ही तिघच असतो. तिघच? माझ्या डॅडचा स्वतःचा बिझनेस आहे. ही इज हॉटेलियर आणि मॉमचं बुटीक आहे. हॉटेलियर आणि बुटीक. स्वतःबद्दल पण सांग ना काहीतरी. तू त्या डेटिंग साईटवर पण खूप कमी माहिती दिली होतीस. हो, ॲक्च्युली ना फार माहिती मुद्दामच नाही लिहिली आहे मी, कारण मला ना माझ्यावर प्रेम करणारी मुलगी हवी आहे, माझ्या प्रॉपर्टीवर नाही. पण तरी तू विचारतेस म्हणून तुला सांगतो. माझ्या घरी माझे मॉम डॅड आहेत, त्यांचा मी एकुलता एक मुलगा आहे आणि आमचा फॅमिली बिझनेस आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचा. त्याशिवाय माझं स्टार्टअप आहे स्वतःचं. थँक गॉड. माझ्या डॅडना ना त्यांच्या स्टेटसला शोभेल असाच जावई हवा होता. आणि आय एम ग्लॅड की तू त्यांच्या सगळ्या अपेक्षा परफेक्ट करणार आहेस. लगे रो कौस्तुभ बाय, पोरगी पटते. हा, ही पण चांगली तगडी पार्टी आहे. फक्त सध्या त्या रेवतीपासून थोडं सांभाळून राहायला हवं. तिला या नेहाबद्दल काही समजता कामा नाही. हे जमिनीचे पेपर्स. अरे हे पैसे मोजून घ्या. मोजून कशाला? अहो एवढा मोठा व्यवहार म्हणजे विश्वास ठेवायलाच पाहिजे ना. नाही मुळात थँक्यू सो मच, कारण जमिनीचा निकाल लागेपर्यंत तुम्ही थांबला. थँक्स. येतो मी. येस येस, थँक्यू. येतो मी. फायनली व्यवहार झाला. तुम्ही आधीच पार्टीची सगळी बोलणी करून ठेवली होती. हे बाकी बरं केलं, त्यामुळे पुढच्या गोष्टी लवकर झाल्या. अहो काय ना, आता जमिनीचा व्यवहार म्हणजे पैसे लागणार. त्या पैशांची जुळवाजुळव करायला त्यांना वेळ लागणार ना, म्हणून मी म्हटलं आधीच बोलून ठेवू. म्हणजे कसं, हा हे पेपर ते पाहिजे. हा पैसे हातात आले, आता सगळं चांगलं होईल. काम करतो आत्ताच्या आत्ता त्या भालेरावकडे जातो, तोंडावर मारतो पैसे. नाही नाही नाही, अजिबात नाही. एवढे पैसे घेऊन तुम्ही फिरू नका. तुम्ही आता सरळ घरी जा. जातो आणि तोंडावर मारून येतो ना. बी प्रॅक्टिकल सर. रक्कम खूप मोठी आहे आणि प्लीज चान्स घेऊ नका. आणि हो, त्या भालेरावला आहे ना उगाच सुनावू नका. वेळेला तोच आपल्याला मदतीला उपयोगी पडलाय. एक मिनिट, का नको सुनाव? जेव्हा जेव्हा त्याला पैसे द्यायला उशीर झाला होता तेव्हा त्यांनी काय केलं? किती बोलला तो मला? कसा वागला तो माझ्याशी? हो, पण आपल्याला वेळेला जर पैसे पाहिजे असतील तर तोच उपयोगी पडणार आहे. तुम्ही प्रवास करून थकून आलाय, तुम्ही आराम करा आणि शांत डोक्याने उद्या त्याला पैसे द्या. असं म्हणतो का? बरं मला सांगा, वाईट पैसे बँकेमध्ये टाकाल पण कॅशचं काय? कॅश तर घरीच ठेवावी लागेल ना कुठेतरी, एकदम असं सेफ जागी. दुसरा ऑप्शन नाही रे माझ्याकडे. हे ऐक ना, आपण आपल्याला लवकर नवीन प्रोजेक्ट सुरू करावा लागेल ना. प्रोजेक्ट मिळतील त्याची तुम्ही काळजी करू नका, पण हे पैसे कुठेतरी सेफ ठेवा. घरात सगळे पैशावर टपून येत रे. त्यांना जर कळलं ना, जाणार सगळे पैसे लगेच. म्हणजे तुम्ही वहिनींना सांगणार नाही? अरे सांगावंच लागणार ना. तिच्या सहीशिवाय जमिनीचा व्यवहार होणार आहे का? ऑप्शन असतं तर ते नसतं केलं मी, पण आता सांगावंच लागणार आहे. मला नाही वाटत की वहिनी तुम्हाला हे सगळे पैसे खर्च करायला देतील, कारण जेवढं मी त्यांना ओळखतो त्या असं होऊ देणार नाही.